पूर्णा उपविभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांचा पूर्णा विभागातील कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली गडचिरोली येथे झाल्याने त्यांना पूर्णा पोलीस स्टेशन येथे निरोप समारंभानिमित्तानं ठाणेदार सचिन बेंद्रे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। यावेळी शहरातील माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, मौलाना शमीम अहमद रिजवी, अन्न औषध विभागाचे सचिव रामराजे भोसले, नगरसेवक प्रगतदा कांबळे, अब्दुल मुजीब अब्दुल हबीब, उत्तमभैया खंदारे, रऊफ कुरेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, पालमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पूर्णा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पाटील, श्री शिंगणवाड, कॉम्रेड अशोक कांबळे, हर्षवर्धन गायकवाड सह पोलीस पाटील संघटना यांची उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर समाधान पाटील यांच्या पूर्णा उपविभागाची अनेकांनी उजळणी केली। अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। तर आभार मानताना डॉक्टर समाधान पाटील यांनी पूर्णा शहराबाबत गौरवोद्गार काढीत येथील सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यात काम करणाऱ्या मान्यवरांचे तोंड भरून कौतुक करीत सुंदर शहराची उपाली दिली। यावेळी शहरातील अनेक मान्यवरांसह पोलीस अधिकारी सह कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जगदीश दुग्गल यांनी मानले। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं अधिकारी, कर्मचारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते, नेते, पुढारी उपस्थित होते। आणि कर्तव्याच्या विषयी ते जागरूक असले पाहिजे। ती संवेदनशीलता नागरिकांमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने जर पूर्णेला संवेदनशील म्हणत असाल तर मी असं म्हणेल की हे शहर असंच राहिलं पाहिजे। पण अशाही शहरामध्ये जे मी माझ्या या 40-50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पाहतो की अनेक अधिकारी या ठिकाणी आले गेले, पण असा कोणताही अधिकारी असा सहज नाही गेला की ज्याच्या विरोधामध्ये तक्रार नाही झाली। मी समाधान पाटलांना या गोष्टीबद्दलचं त्यांचं अभिनंदन करेन की त्यांची एकही तक्रार त्यांच्या वरिष्ठाकडे नाही झाली। हे त्यांच्या कामाची पावती आहे मला असं वाटतं। आणि ही पावती सहसा सगळ्यांना मिळत नाही। आळशी माणसाला तर अजिबातच भेटत नाही। जी माणसं पोलीस स्टेशनच्या संदर्भामध्ये माझा असा अनुभव आहे, शांत, संयमी आणि विचारपूर्वक, या गोष्टीचा आम्हाला खूप फायदा झाला। बरेच वेगवेगळे, जसं की आपण सर्व समजतो की बाबा पूर्णा डिव्हिजन म्हणजे सेन्सिटिव्ह, थोडंफार चुडावा जर सोडलं तर पालम आणि पूर्णा हे सेन्सिटिव्ह ग्राह्य धरलं जातं। ज्यावेळेस आम्ही चुडाव्याला आलो त्यावेळेस असं वाटायचं की आपल्याला किती वेळेस पूर्ण्याला बोलवलं जाईल आणि किती वेळेस पूर्ण्याला जावं लागेल, हे डोक्यामध्ये विचार यायचे। पण 1 वर्षामध्ये सरांसोबत काम करताना सरांनी पूर्ण्याचं जे सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील, ते संवेदनशील घालून टाकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी। कारण जवळजवळ सरांनी हम मिलेंगे दोबारा, नक्कीच तुम्ही एक चांगले IPS अधिकारी म्हणून भविष्यात याल पाहिलं जातं। परंतु ज्या वेळेस या ठिकाणी अधिकारी येतात ते या ठिकाणी पूर्णा शहर एक चांगलं शहर आहे म्हणून आणि या शहराची ओळख ते दुसरीकडे सांगत असतात। बांधवांनो, मी या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये साहेबांसोबत अनेक आमचे प्रसंग आले। खरंच पूर्णामध्ये कुठलीही घटना घडली तर पूर्णा पोलीस स्टेशनला कोणी फोन लावत नाही, परंतु साहेबांना आवर्जून फोन लावतात आणि साहेब किती कामात असोत। मी पाहिलेलं आहे, विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका त्यांच्या काळामध्ये झाल्या, अनेक जयंत्या, अनेक कार्यक्रम त्यांच्या या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये झाले। परंतु साहेब 2-2 दिवस त्यांना झोप नसतानाही साहेबाकडे जर पाहिलं, साहेब झोपेत जरी असेल तर फोन उचलतात आणि त्या समोरच्या अधिकाऱ्याला सांगतात की मला असा फोन आलेला आहे, की लगेच त्या अधिकाऱ्यांना नंबर सुद्धा देतात। मग कुठलाही नंबर असो, ते त्यांच्याकडे फिट असो नसो, ते आवर्जून उचलतात आणि या पूर्णा शहरात शांतता कशी राहील या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। साहेबाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर कधी तेच दिसतंय। कारण काही अधिकारी काम 1-2 दिवस जरी झोप नसली, कामाचे व्यस्त असले तर त्यांचा चेहरा बदलून जातो। एक
वेगळ्या पद्धतीचा आळस दिसतो परंतु साहेबांच्या चेहऱ्यावर कधी हास्यच आम्ही पाहिलेलं आहे. असंच हास्य त्यांच्या जीवनामध्ये खुलत राहो, बदल्या होतात. में जहाँ साहब काम करने जाने वाले हैं, अभी साहब ने बताया, सचिन साहब ने, के लोगों को पहले मैं भी पॉलिटिक्स के अंदर में काम करते करते ये उम्र आ गई, अगर कभी मैं कोई मेरे नेता को शिकायत करा तो गढ़चिरौली ट्रांसफर करना पड़ता उसका, ऐसा कभी कभी चलता था. लेकिन सर मैं एक बात ये आपके सामने ये कह देता हूँ, अब जमाना बंदूक का नहीं रहा, अब जमाना गोलियों का नहीं रहा, अब जमाना आया संविधान के विचार का. संविधान के ऊपर लोग काम करने लगे, संविधान मार्ग से अपनी मांगनी मनाने लगे. वो अभी गढ़चिरौली के अंदर में वातावरण नहीं रहा. लोग सिलेंडर कर रहे, लोग बात को पहचान लिए कि बंदूक से काम नहीं होने वाला, काम तो बातचीत से होने वाला. इसीलिए वहाँ पर सुख शांति का वातावरण अभी मचा हुआ है. वहाँ कोई अभी आज से 10 साल 5 साल पहले की जो वार्ता आती थी. सरांची बदली झालेली आहे. मनासारखी नसेल परंतु अतिशय चांगल्या ठिकाणी आणि भविष्यात सर माझे काही मित्र आहेत आणि पाटील साहेबांनी अनुभवातून सांगितलेलं आहे की अतिशय चांगला जिल्हा आहे. आणि पूर्वी असं सांगितलं जायचं की बाबा तिथं नक्षलग्रस्त आहे किंवा खूप मोठं पनिशमेंट म्हणून एक डॉक्टरची नजर आणि सर्वसामान्य व्यक्तीची नजर याच्यामध्ये जो फरक असतो तुम्हाला जाणवलेला. सरांनी जेव्हा व्हिजिट केली होती आणि प्रत्यक्ष त्या जागेवरती येऊन जेव्हा पाहणी केली तर काय आहे आणि काय नाही आहे, तर असं सरांनी आपल्याला मार्गदर्शन देखील केलं आणि या अतिशय कमी कालावधीमध्ये सरांसोबत काम करायची संधी मिळाली. मला नक्कीच खात्री आहे भविष्यामध्ये सरांसोबत पुन्हा कुठे ना कुठे एका डिव्हिजनमध्ये काम करायची संधी नक्कीच मिळणार आहे. पुढच्या तेवढीच चर्चा आम्ही इथून पुढे जाणार आहे त्या ठिकाणाविषयी झाली आहे. पण असं काही नाही, म्हणजे तिथं जाण्यासाठी काही माझ्या मनामध्ये शंका आहे वगैरे असं काही नाही. दुसऱ्या ठिकाणी पण काही ठिकाणी जाण्याच्या ऑफर होत्या, पण मी तिकडं न जाता, म्हणजे मला काल इथं सांगणं अपेक्षित DG ऑफिसला फोन करावा लागला की माझी जिथं बदली होणार आहे तिथं बदली नको, मी ओरिजिनल ठिकाणीच जाणार आहे. तर तो अतिशय चांगला आहे. सुरुवातीपासून इथं काम करण्याची संधी मिळाली. संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक डिव्हिजनचा DYSP म्हणून मी काम केलं. जिंतूरला मी 4 महिने DYSP म्हणून काम केलं, परभणी शहरला 4 महिने DYSP म्हणून काम केलं, गंगाखेडला तर कदाचित 6 महिने मी DYSP होतो आणि त्याच्यासोबत पूर्णा हे सांभाळलं मी. फक्त सेलूचा जो भाग आहे तो थोडा कमी दिवस माझ्याकडे DYSP म्हणून होता, पण बाकी सगळ्या ठिकाणी मी बराचसा कालावधी DYSP म्हणून काम केलेलं आहे. जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती एक वेळा तर की मी एकटाच DYSP होतो, म्हणजे जिल्ह्यामध्ये एक SP, एक DYSP आणि एक ॲडिशनल SP असे 3च लोक त्या वरिष्ठ ह्याच्यात होते. पण मजा आली. मी पहिला प्रभारी अधिकारी म्हणून रत्नागिरी पोलीस ठाणे, रत्नागिरी ग्रामीण या ठिकाणी काम केलं. आपण ज्या पदावर नियुक्त होतो त्या ठिकाणी पहिल्यांदा जी आपली नियुक्ती असते त्या ठिकाणी काम करण्याला एक वेगळं महत्त्व किंवा एक वेगळा आनंद असतो. प्रभारी अधिकारी म्हणून मी रत्नागिरी ग्रामीण इथं PI म्हणून काम केलं आणि SDPO म्हणून मी पूर्णा शहरात पहिल्यांदा काम केलं. इथं येण्याच्या अगोदरच मी बऱ्याच लोकांची चर्चा केली होती की इथं कसं आहे काय नाही. प्रत्येकजण म्हणायचं खूप संवेदनशील आहे, खूप वेगळा भाग आहे, आधीच परभणी डेंजर आहे आणि त्याच्यात पूर्णा म्हणल्यावर तर काही हेच नाही. पण मी फक्त सांगतो की पूर्ण्यामध्ये शांतता राखण्याचं गमक एकच आहे. जी काही घटना होईल, ज्यांचा कोणाचा फोन येईल तो फोन उचलायचा, त्यांचं ऐकून घ्यायचं आणि घटनेला जाऊन रिस्पॉन्ड करायचं. म्हणजे समोरची गोष्ट जशी आहे तशी जर तुम्ही बघितली, त्याच्यात 19-20 न करता, तर 100% समोरच्या व्यक्तीचं समाधान होतं आणि त्याच्यातनं मार्ग 100% निघतो. पूर्णा शहराचे नागरिक तितकेच सुजाण, तितकेच संवेदनशील आणि मनमिळावू आहेत, यात कसलंही दुमत नाही. मी रत्नागिरीत पण नाही आणि आपणही माझ्याबद्दल आपल्या मनात कसलीही कटुता ठेवू नये अशी मी आशा बाळगतो. आणि आपल्या सर्वांना पण आपण जशा मला शुभेच्छा दिल्या तिथून चांगलं हे व्हावं, तसंच आपण सर्व पण उत्तरोत्तर प्रगती करत राहू आणि अशी शुभेच्छा देतो. आणि आजचा हा कार्यक्रम आपण सर्वांनी माझ्यासाठी आयोजित केला, याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.